आकाशवाणी केंद्राजवळील रवींद्रनगर इथल्या श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेच्या वतीने पालखी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मंचावर विरक्तमठ मैंदर्गीचे मृत्युंजय स्वामीजी, श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल होळीकट्टी, नीलमनगर इथल्या श्री शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी आदींची प्रमुख उपस्थिती होती। आचरणाचे महत्त्व विशद करताना मैंदर्गी इथल्या मठाचे गुरु श्री शौब्र अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू स्वामी म्हणाले, केवळ बोलणं रसाळ असून उपयोगाचे नाही, तर वाणीप्रमाणे वर्तन असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या व्यक्तीचे वाणी, हात आणि गुप्तेंद्रियांवर नियंत्रण असेल तोच समाजात चांगला माणूस म्हणून ओळखला जावा। गुरूंचे ऋण हे खसखशी इतके अल्प असते असेही उद्धृत केले। प्रारंभी सद्गुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या चांदीच्या मूर्तीची आणि श्री अक्क महादेवी मूर्तीची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली। नीलमनगर इथल्या सद्गुरू श्री रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत जवळपास 500 सुवासिनी डोक्यावर कलश आणि श्रीफळ घेऊन सहभागी झाल्या होत्या। मिरवणुकीचा समारोप गवळी वस्ती रवींद्रनगर येथील श्री सिद्धारूढ महास्वामी मठात करण्यात आला। श्री सिद्धारूढ महास्वामीजींच्या 12व्या पालखी महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत रोज रात्री 8 वाजता रवींद्रनगर येथील मठासमोर श्री अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू यांच्या अमृतवाणीत श्री धानम्मा देवी गुड्डापूर पुराण आयोजित करण्यात आले आहे। पुराण कथनानंतर रोज रात्री महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या पालखी महोत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवर समाज धुरीणांचा श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे। यामध्ये MK फाउंडेशनचे संस्थापक आणि सागर सिमेंटचे महाराष्ट्र आणि गोवा मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी, समाजसेवक बसवराज उडचाण, राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक शिवशरण म्हेत्रे, हडगार कोष्टी समाजाचे ट्रस्टी अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे, सेवानिवृत्त शिक्षक श्रीधर बोगार आदींचा सत्कार करण्यात आला।